आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. बदलापूर येथील शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पालकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आरोपी अक्षय शिंदेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. पोक्सो गुन्ह्यातील या कलमांमध्ये वाढ करण्यात आली असून पोलिसांनी या तिघांना फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे. आरोपीला हजर केलं होतं, काय युक्तिवाद झाला आणि काय पुढची कारवाई झाली? कोर्टामध्ये MCR झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी त्यांना पाहिजेत. मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत. त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ॲड केलेले कलम 6 आणि 21 नुसार. कलम 6 मागच्या FIR लावला नव्हता, तो ॲड ऑन केलेला आहे. आमची पण तीच मागणी होती की सेक्शन 6 हे लावलं नव्हतं, पण ते आता पोक्सो ॲक्टनुसार ते सेक्शन 6 लावलेलं आहे. पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलीस कस्टडी आम्ही मागणी केली होती, परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी MCRचा आणला. सर, सेक्शन 6 महत्व काय? त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे. किती वर्षाची? त्यांनी 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त लाईफ इम्प्रिजमेंट. न्यायालयीन कोठडी किती दिवसाची आहे? 14 दिवसाची. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.